नमस्कार. विषय मराठी, क्रमांक 5वा धडा, पान नंबर 19. पाठाचे नाव आहे भांड्यांच्या दुनियेत. घन पदार्थ व द्रव पदार्थ साठवण्यासाठी माणसाला भांड्यांची गरज असते. भांडी ही गृहोपयोगी वस्तू आहे. पूर्वीच्या काळापासून माणसांनी भांड्यांचा वापर केला आहे. या भांड्यांचे अनेक प्रकार पूर्वीपासून आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत भांड्यांमध्ये झालेला बदल, त्यांची माहितीच भांड्यांच्याच तोंडून या पाठामध्ये मजेदार रीतीने सांगितलेली आहे. मुलींनो, भांडी हा मानवाच्या दैनंदिन जीवनातील अविभाज्य भाग आहे. धान्य साठवणे, अन्न शिजवणे, अन्न सेवन करणे इत्यादींसाठी भांड्यांचा वापर फार पूर्वीपासून होत आहे. माणसांची गरज व त्या काळात उपलब्ध साधनसामुग्री यानुसार भांडी तयार होत गेली, किंबहुना होत आहेत. भांड्यांच्या स्वरूपातील बदलांचा हा प्रवास स्वतः भांडीच मुलांना सांगत आहेत. या पाठामध्ये उन्हाळ्याची सुट्टी सुरू होताच अरुण आणि आदिती आजी आजोबांकडे गावी जातात. तिथं मामांची मुलं त्यांच्या आतुरतेने वाट पाहत असतात. आता काय, मुलांची नुसती धमालच धमाल. उन्हाळ्यामध्ये आंबे, कलिंगडे, ऊस खाणे आणि विहिरीत पोहणे असा मुलांचा कार्यक्रम निश्चितच असायचा. उन्हामुळं घरातील माणसे त्यांना दुपारी बाहेर जाऊ द्यायची नाहीत. मग दुपारी मुले घरातच काही ना काही खेळ खेळायची. अशाच एका दुपारी मुली लपाछपी खेळत होती आणि त्याच्या लपाछपीमध्ये ते कोठीच्या खोलीमध्ये लपायला गेले. आता कोठी म्हणजे काय, तर कोठी म्हणजे तळघरातील वस्तू साठवायची खोली. या खोलीमध्ये जाते, रांजण, बुधला, काठवट, उखळ, मुसळ, पाटा, वरवंटा असे कितीतरी लोप पावत असलेली अशी भांडी ठेवलेली होती. या कोठीमध्ये आपल्या घरामध्ये न लागणाऱ्या वस्तू, अडगळीचं सामान म्हणून आपण ठेवून देत असतो. तर अशा कोठीच्या खोलीमध्ये हे मुलं लपण्यासाठी गेली, तर तिथं हे जातं, उखळ, दगडी पाटा, सुरई, खलबत्ता, काठवट यासारखे भांडी हे बोलत असताना आपल्याला दिसतात. ही जी भांडी आहेत किंवा या ज्या वस्तू आहेत ह्या स्वतःबद्दल या मुलांना माहिती सांगत आहेत. जातं म्हणतं, काय मुलांनो, ओळखलं का मला, मी जातं. काय सांगू तुम्हाला, आजकाल लोक माझा फक्त लग्नाची हळद दळण्यासाठीच उपयोग करतात आणि नंतर असं कोपऱ्यात ठेवून देतात. आता काय, माझे मित्र सगळे सोयरे स्वयंपाकघरात विराजमान झाले आहेत. आता हे सगळे सोयरे कोण, काहीच माहिती नाही मुलांना. सगळे सोयरे म्हणजे जाते कोठीतल्या इतर भांड्यांना उद्देशून बोलत होतं. दगडी पाटा म्हणतो, थांब मीच सांगतो आपला इतिहास. बरं का मुलांनो, मानव जसा शेती करू लागला, स्थिर जीवन जगू लागला, तशी त्याला अन्न शिजवणं, अन्न साठवणं यासाठी भांड्यांची गरज वाटू लागली आणि त्याने या गरजेपोटी मातीपासून मडकी, पसरट भांडी, ताटल्या, वाडगे, पराती, रांजण, घडे अशा नित्योपयोगी भांडी बनवली, अशा वस्तू बनवल्या. आता रांजण म्हणजे काय, तर उभट गोल मोठे मडके की ज्याचा उपयोग पाणी साठवण्यासाठी केला जातो. तर बुधला म्हणजे उभा मध्ये फुगीर असलेला असा गडू. काठवट पीठ मळण्यासाठी मोठी गोलाकार लाकडी ताट. तर उखळ म्हणजे काय, तर धान्य काढण्याचे लाकडी किंवा दगडी असं जाड साधन. तर अशा विविध वस्तूंची, भांड्यांची नावं या पाठामध्ये आलेली आहेत. त्यातच माठ म्हणतो की माठातलं आपण थंडगार पाणी पितो, छोट्या छोट्या मडक्यामध्ये दही लावतो. पण ही भांडी जी आहेत ती मातीचीच का बनवली असतील माणसांनी भांडी, किंवा उन्हाळ्यामध्ये माठाला ओले सुती कापड का गुंडाळतात, मातीचा माठ असेल, रांजण असेल, जमिनीमध्ये का पुरतात. तर याची उत्तरं तुम्ही तुमच्या घरातील वडीलधारी मंडळींना विचारायचे. सुरई म्हणते की मातीच्या भांड्यांबरोबर दगडी, लाकडी, चामड्यांची भांडीही मानवानं तयार केली. आपण चामडी, बुधले, वाळलेल्या भोपळ्यापासून बनवलेले तुंबे कधी पाहिले आहेत का? मुलं म्हणतात, हो, आम्ही इंटरनेटवर अशा प्रकारची खूप भांड्यांची चित्र पाहिलेली आहेत आणि आदिवासी भागातील लोक आजही अशा वस्तूंचा उपयोग करताना आपल्याला दिसत आहेत. तर खलबत्ता म्हणतो, मुलांनो,
लाकडापासून बनवलेली भिंतीच्या बाजूला ही ठेवलेली काटवट पहा. गव्हाचं, बाजरीचं, ज्वारीचं असं पीठ मळण्यासाठी, भाकरी थापण्यासाठी तिचा उपयोग केला जातो. आजही खेड्यापाड्यातून काही घरातून तिचा वापर होताना दिसतो. तेव्हा काटवट बोलते की आता आमचा नवा मित्र मिक्सरची खूप भीती वाटत होती आम्हाला. दाण्याचा कूट असेल, मिरच्या, हळद, धने असं काय बाई कुटण्यासाठी उखळ, मुसळ, दगडी किंवा खलबत्ता आजी वापरायची. पाटा वरवंटासुद्धा वापरायची. पण आज सांगा मुलांनो की या उखळामध्ये किंवा खलबत्त्यामध्ये कोण कुटतं का? कोण वाटत बसतं का? लावला मिक्सर की झालं काम. वेळ वाचतो आणि श्रमही वाचतात. तर पूर्वी पिठाच्या, मसाल्याच्या गिरण्या नव्हत्या, तर घरातील बायका जात्यावर धान्याचं पीठ दळायच्या. धान्य पाकडायलाही सूप असायचं. तर अशा प्रकारे घरातील जाते, उखळ, खलबत्ता, काटवट ह्या कोठीमध्ये ठेवलेल्या ह्या ज्या वस्तू आहेत, या वस्तू आपल्या इतिहास या मुलांना सांगताना या पाठामध्ये दिसतो. त्याचबरोबर मुलांना प्रेरित करण्यासाठी काही प्रश्न विचारलेले आहेत. माहिती मिळवायची मुलांनी की बांधकाम क्षेत्रामध्ये लोखंड या धातूचा उपयोग मोठ्या प्रमाणात का होत असावा, का होत असेल लोखंडाचा वापर, किंवा दुसरा प्रश्न की लोखंडाच्या कढईमध्ये किंवा तव्यामध्येच भाजी का करतात. पूर्वी तांब आणि लोखंड या धातूंच्या जोडीला चांदी, शिस या धातूचाही हळूहळू वापर होऊ लागला. धातूंच्या पाठोपाठ काचेपासून वस्तू बनवल्या जाऊ लागल्या. तांब आणि चांदीला पर्याय म्हणून संमिश्र धातू पितळ, कांसे यापासूनही भांडी बनवली जाऊ लागली. तर अशा प्रकारे घरातील अशा पूर्वीपासून चालत आलेल्या वस्तूंची जागा आधुनिक काळातील विजेवर चालणाऱ्या वस्तूंनी घेतलेली आहे. उखळ किंवा जाते खलबत्त्याची जागा कोणती घेतली, तर मिक्सरने घेतलेली आहे. अशी विद्युत उपकरणे आपल्याकडं बऱ्याच प्रमाणात आलेली दिसत आहेत. आपल्याकडं स्टेनलेस स्टीलची भांडी सुद्धा वापरात येत आहेत किंवा आलेली आहेत. पितळी आणि तांब्यांच्या भांड्यांची जागा मात्र ॲल्युमिनियम, हिंडालियम आणि स्टेनलेस स्टीलच्या भांड्यांनी घेतली आहे. अलीकडं तर आता आपल्याला सगळीकडे स्टेनलेस स्टीलची भांडी बघायला मिळत आहेत. पूर्वी आंघोळीसाठी घंगाळं, पाणी तापवायला बंब, पाणी साठवायला कळशी, घागर, हंडा असायचा. पण आता मात्र सर्रास आपल्याकडे प्लास्टिकच्या बादल्या आणि टब दिसत आहेत. तसेच पूर्वी जेवणाच्या पंक्तीमध्ये ताट म्हणून केळीची पानं, पत्रावळी किंवा वाट्यांच्या ऐवजी द्रोण असायचे आणि हात धुण्यासाठी तस्त असायचे, होय ना. तसंच गाई म्हशींच्या दुधासाठी कासंडी किंवा चरबी असायची. ताकासाठी कावळा, लोण्यासाठी वाडगा, तुपाची बुदली, ओगराळी, पळी अशा कितीतरी नावांची भांडी स्वयंपाकघरात वावरत असायची. पण आज स्वयंपाकघरात गॅसची शेगडी वापरत असल्यानं चूल आणि चुलीवर स्वयंपाक करण्याचं प्रमाण सुद्धा कमी होत आहे. तर विविध धातूंच्या शोधामुळे मातींची भांडी बनवणं बंद झालं असं मुळीच नाही. उलट आज भांडी तयार करण्यासाठी माती वापरण्याची परंपरा म्हणजे भांडी संस्कृतीचा पायाच मानला जातो. आज कितीतरी मोठ्या प्रमाणावर चिनी माती किंवा सिरॅमिक्सचा वापर करून विविध भांडी आणि वस्तू तयार होत आहेत. झाकणाच्या भांड्यांचा सुद्धा प्रसार झाला आहे. किटलीचा रंग, आकार, त्यावरील नक्षीकाम तसंच रत्नजडित सुरया अशा कलात्मक गोष्टी भांड्यांमध्ये येऊ लागल्या. प्रत्येकजण स्वतःच्या खिशाला परवडणारी म्हणजे सहजपणे उपलब्ध होणारी, वापरण्यास सोपी असणारी भांडी खरेदी करण्याचा प्रयत्न करत असतो. एकूण काय तर भांडी हे मानवी संस्कृतीचं अविभाज्य अंग आहे. गरजेनुसार भांड्यांमध्ये विविधता येत गेली असली तरी जिथे जिथं मानवी समाज तिथं तिथं भांडी असणारच. तर अशा प्रकारे या कोठीच्या कोठीमध्ये ठेवलेल्या विविध अशा भांड्यांनी आपापली माहिती करून दिली, आपला इतिहास सांगितला आणि आज वर्तमान काळात त्यांची अवस्था काय आहे, काय स्थिती आहे हे त्यांनी मुलांना जाणीव करून दिलेली आहे. तर या पाठातून काय संदेश द्यायचा असेल तर आपल्या अवतीभोवती असलेल्या नित्य उपयोगी वस्तूंचा आपल्याला पूर्ण परिचय व्हावा हे मूल्य आपल्याला या पाठातून समजतं. तसेच मुलांची कल्पनाशक्ती समृद्ध व्हावी म्हणून निर्जीव वस्तूंचे मानवीकरण या पाठामध्ये केलेले आहे. अशा प्रकारे अनेक वस्तूंचा संवाद विद्यार्थ्यांनी लिहावा अशा प्रकारची प्रेरणा या पाठातून मिळते. सिरॅमिक्स हा शब्द इथं आलेला आहे. सिरॅमिक्स म्हणजे चिनी मातीची भांडी. विविध धातूंचा उल्लेख आलेला आहे. शिसे, कासे, ॲल्युमिनियम, हिंडालियम या वेगवेगळ्या प्रकारच्या धातूंचा उल्लेख सुद्धा या पाठामध्ये आलेला आहे.
नॉनस्टिक म्हणजे पदार्थ न चिकटणारी भांडी. घंगाळ म्हणजे गोल पसरट मोठ्या तोंडाचे बाजूला कडी असलेले पाणी तापवण्यासाठी वापरत असलेले पूर्वीचे भांडे. तर अशा प्रकारे मुलांनो, अशा विविध भांड्यांचे प्रकार, पूर्वीच्या काळापासून आतापर्यंत भांड्यामध्ये होत असलेला बदल या पाठामध्ये भांड्यांच्याच तोंडून सांगितलेला आहे. तुम्ही या पाठाचं प्रकट वाचन करावयाचं आहे. भूक ही मानवाची मूलभूत गरज आहे. ती भागवण्यासाठी माणूस अन्नावर प्रक्रिया करतो. अन्न शिजवण्यासाठी व अन्न साठवण्यासाठी माणसाला भांड्यांची गरज निर्माण झाली. स्वयंपाकघरात गरजेनुसार भांड्यांची विविधता येत गेली. म्हणून जिथं जिथं मानवी समाज आहे तिथं तिथं भांडी असणारच. म्हणून भांडी हे मानवी संस्कृतीचं अविभाज्य अंग आहे असं म्हणायला हरकत नाही. आता आपल्याला या पाठामध्ये अधूनमधून काही प्रश्न विचारलेले आहेत. त्यांना मुक्तोत्तरी प्रश्न असं म्हणतो आपण. त्याच्यामध्ये माठाला ओले सुती कापड उन्हाळ्यात का गुंडाळतात असा एक प्रश्न होता. उन्हाळ्यामध्ये माठाला गुंडाळलेले ओले किंवा सुती कापड माठाच्या आतील पाण्याची उष्णता शोषून घेते. त्यामुळं माठातील पाणी थंड राहते. म्हणून माठाला ओले किंवा सुती कापड गुंडाळतात. दुसरा प्रश्न होता, मातीचा माठ रांजण जमिनीत का पुरतात? तर जमिनीतील खोल थरामध्ये पृष्ठभागावरची उष्णता खाली झिरपत नाही. त्यामुळं माठ किंवा रांजण यातील पाणी थंड राहतं. म्हणून माठ रांजण जमिनीत पुरतात. पुढचा प्रश्न होता की बांधकाम क्षेत्रामध्ये लोखंड या धातूचा उपयोग मोठ्या प्रमाणात का होत असावा? तर लाकडापेक्षा किंवा लाकूड याच्यापेक्षा सुद्धा लोखंडी वस्तू जास्त टिकाऊ असतात. लोखंड हे मजबूत असल्यामुळं इमारत दीर्घकाळ टिकण्यासाठी लोखंड या धातूचा उपयोग बांधकामामध्ये मोठ्या प्रमाणात होतो. लोखंडाच्या कढईत किंवा तव्यात भाजी का करतात? कारण कमी इंधनामध्ये लोखंड लवकर तापते आणि भाजी लवकर शिजते म्हणून. तर अशा प्रकारे धडा वाचत असताना आपल्याला आपली कल्पनाशक्ती वाढवण्यासाठी विचार करता यावा याच्यासाठी काही प्रश्न दिलेले आहेत. त्या प्रश्नांची उत्तरं आपण विचार करून घरातील वडीलधाऱ्या मंडळींशी चर्चा करून त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही लिहायची आहेत.